आपल्या देशात महिला कुठेच सेफ नाहीये आणि हे प्रूफ केलं महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईल्सने. मी नेमकं कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय जाणून घेऊयात आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये. अशोक खरात हे नाव तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा. या माणसाबद्दल कॉन्टेक्ट सांगायचा झालाच तर हा माणूस पॉलिटिशियन्सचा फ्युचर प्रेडिक्ट करतो आणि याच्याकडे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखी मोठी माणसं सुद्धा येऊन गेलेत. या माणसाची शिवनिका नावाची एक संस्था सुद्धा आहे आणि ह्याने एक महादेवाचं मंदिर सुद्धा बांधलंय. आता आधी जाणून घेऊयात नेमकं ह्याने केलंय काय, त्यानंतर बाकीची स्टोरी सांगतो. तर याच्या विरुद्ध एका 35 वर्षाच्या महिलेने कंप्लेंट दाखल केली. त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी त्याचं घर आणि ऑफिस चेक केलं तिथे त्यांना एक पॅन ड्राईव्ह सापडला आणि त्या पॅन ड्राईव्ह मध्ये तब्बल 58 व्हिडिओज होते. थोडक्यात ह्याने जे कृत्य केलं त्याचे पुरावे त्या पॅन ड्राईव्ह मध्ये सापडले. आता इथून पुढे स्टोरी थोडीशी अजून हार्ड होती. महाराष्ट्र वुमन काउन्सिलचे चेअरपर्सन रुपाली चाकणकर एका फोटोमध्ये त्या ह्या माणसाच्या डोक्यावर स्वतः छत्री धरताना दिसत आहेत आणि दुसऱ्या फोटोमध्ये त्या आणि त्यांची फॅमिली ह्या माणसाचे पाय धुताना दिसत आहेत. त्या आहेत महाराष्ट्र वुमन काउन्सिलचे चेअरपर्सन आणि त्या ज्या माणसाची सेवा करताना दिसत आहेत तोच माणूस महिलांचं शोषण करतो. सुषमा अंधारेंनी देखील ह्या प्रकरणावर त्यांचे स्टेटमेंट दिलेत. मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भुवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं. कारण आयोगाचा दुरुपयोग करत वारंवार शोषित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं शोषण करणाऱ्या लोकांना राजाश्रय देण्याचं काम जर चाकणकर करत असतील तर चाकणकरांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणिती साधू लावनिया राख डोळे झाकुनी करीती पाप दावनी वैराग्याचा कळा भोगिती विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगो किती झाले तयाशी संगती. इथे तुकाराम महाराज सांगतात की ज्ञानी माणसाने कधीही ढोंग्याशी संगत करू नये, पण आपल्या देशात तर उलटच चालू आहे. असो, तुम्हाला काही दिवसापूर्वी त्या कीर्तनकाराची पण खबर मिळालीच असेल ज्यांनी 5 वर्ष एका मुलीवर अत्याचार केला. म्हणून तर कित्येक लोक सांगूनही गेलेत की डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, पण आपल्या देशामध्ये तेच चालतं. पण अनकव्हर रियालिटी पूर्ण प्रयत्न करते की व्हिडिओ बघणारा प्रत्येक जण एक जागृत नागरिक बनावा. मी गॅरंटीने सांगतो की अनकव्हर रियालिटीच्या प्रत्येक व्हिडिओ मधनं तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच मिळेल. कधीतरी आमच्या व्हिडिओला उशीर होऊ शकतो कारण आम्हाला इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करून तुमच्यापर्यंत रियालिटी पोहोचवायची असते. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्यावर नक्की विश्वास ठेवू शकता.